नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सचिन दुर्वे, राज्यशास्त्र विभाग, यशवंतराव चव्हाण, KMC कॉलेज कोल्हापूर या ठिकाणी BA भाग 2 सेमिस्टर 3 राज्यशास्त्र विषय पेपर क्रमांक 3 मधील पहिलं प्रकरण घेऊन आलेलो आहोत. पहिल्या प्रकरणाचे नाव आहे भारतीय संघराज्य व्यवस्था, ज्याला आपण केंद्र राज्य संबंध या नावाने सुद्धा ओळखतो. सुरुवात करूया भारतीय संघराज्यापासून. आता संघराज्य म्हणजे काय किंवा भारत हा संघराज्य आहे का, असा प्रश्न वारंवार केला जातो. खरंच भारत हा संघराज्य आहे का, आहे तर का आहे आणि नाही तर का नाही, या संदर्भात अनेक वेळा चर्चासुद्धा केली जाते. तर बघूया विद्यार्थी मित्रांनो, आपण भारत हा संघराज्य आहे का. भारतीय संविधानाच्या कलम 1 मध्ये संघराज्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे, पण भारताला संघराज्य असे म्हणता येणार नाही. तर भारताचा उल्लेख संविधानाच्या कलम 1 मध्ये असा करण्यात आलेला आहे, इंडिया दॅट इज भारत शॉल बी अ युनियन ऑफ स्टेट. शॉल बी अ युनियन ऑफ स्टेट म्हणजे काय, तर भारत हा संघराज्य नसून राज्यांचा संघ आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते युनियन या शब्दाचा अर्थ फेडरेशन असाच आपल्याला घेता येईल. त्यांच्या मते दक्षिण आफ्रिका, कॅनडा या देशांच्या राज्यघटनेमध्ये सुद्धा संघराज्याचे वर्णन फेडरेशनऐवजी युनियन असेच केलेले आहे. भारतीय घटनेत सुद्धा युनियन या शब्दाची योजना हेतुपुरस्सर करण्यात आलेली आहे असे आपल्याला दिसून येते. भारताचे वर्णन युनियन ऑफ स्टेट म्हणजेच राज्यांचा संघ असं आपल्याला करता येईल. या बाबतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रश्न विचारण्यात आला की भारताने संघराज्याचा उल्लेख फेडरेशन असा का केलेला नाही. या बाबतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले मत मांडलेले आहे. त्यांच्या मते जर भारताचा उल्लेख संघराज्याऐवजी फेडरेशन असा केला असता तर भारतातील घटक राज्यांना भारतीय संघराज्यातून बाहेर पडण्याचा अधिकार मिळाला असता, परंतु राज्यांचा संघ असा उल्लेख केल्यामुळे भारतीय घटक राज्यांना भारतीय संघराज्यातून बाहेर पडण्याचा अधिकार मिळत नाही. संघराज्याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे अमेरिका हे संघराज्य एकूण 13 वसाहती एकत्र येऊन तयार झालेले आहे. त्या ठिकाणी एक केंद्र सरकार व इतर घटक राज्य सरकार आहे. सध्या स्थितीमध्ये अमेरिकेमध्ये एक केंद्र सरकार आहे आणि 50 घटक राज्य सरकारे आहे. अशा या घटक राज्यामध्ये तेथील राज्यघटना वेगळी आहे, केंद्र सरकारची राज्यघटना वेगळी आहे. तर अनेक वेळा प्रश्न उपस्थित केला जातो, भारत हा संघराज्य आहे का, आहे तर का आहे, नाही तर का नाही. काही राजकीय विचारवंतांच्या मते भारत हा संघराज्य आहे. त्यांनी आपलं मत या ठिकाणी पटवून दिलेलं आहे. त्यांच्या मते संघराज्याचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य काय आहे, लिखित राज्यघटना. तर भारताची राज्यघटनासुद्धा लिखित व निर्मित स्वरूपाची राज्यघटना आहे. अमेरिकेची राज्यघटनासुद्धा लिखित स्वरूपाची राज्यघटना आहे. त्याचप्रमाणे भारताची राज्यघटनासुद्धा कशी आहे, तर लिखित स्वरूपाची आहे आणि निर्मित स्वरूपाची राज्यघटना आहे. भारतीय संविधानामध्ये मूळ राज्यघटनेमध्ये एकूण 395 कलमांचा समावेश करण्यात आलेला होता. म्हणजेच एकंदरीत आपण जर इतर देशांच्या राज्यघटनांचा उल्लेख केला, उदाहरणार्थ अमेरिकेच्या मूळ राज्यघटनेमध्ये 7 कलमांचा समावेश करण्यात आलेला आहे, तर ऑस्ट्रेलियाच्या मूळ राज्यघटनेमध्ये 128 कलमांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्या तुलनेमध्ये भारताच्या राज्यघटनेमध्ये 395 कलमांचा समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजेच भारताची राज्यघटना ही लिखित स्वरूपाची आहे, भारताची राज्यघटना ही निर्मित स्वरूपाची आहे आणि भारताची राज्यघटना ही जगातील सर्वात मोठ्या राज्यघटनेतील एक राज्यघटना आहे. म्हणजेच संघराज्याचे पहिले महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे लिखित राज्यघटना. हे वैशिष्ट्य भारतीय संविधानामध्ये आढळून येते, म्हणूनसुद्धा भारत हे संघराज्य आहे असे आपल्याला म्हणता येईल. आता यानंतर आपण अभ्यासणार आहोत की भारतीय संघराज्याचे दुसरे महत्त्वाचे वैशिष्ट्य कोणते. तर भारतीय संघराज्याचे दुसरे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ज्याला आपण संघराज्याचे दुसरे महत्त्वाचे वैशिष्ट्य असं म्हणू शकतो, ते म्हणजे केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यामध्ये अधिकारांची विभागणी होणे. आज आपण अमेरिकेला आदर्श संघराज्याचे एक
उत्तम उदाहरण म्हणून पाहतो. त्या ठिकाणी केंद्र सरकारचे अधिकार वेगळे आहेत, घटक राज्य सरकारांचे अधिकार वेगळे आहेत. त्याचप्रकारे आपल्या राज्यघटनेमध्ये सुद्धा भारतीय घटनाकारांनी केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण होऊ नये, म्हणजेच भविष्यामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण होऊ नये म्हणूनच केंद्र सरकारचे अधिकार कोणते असेल, राज्य सरकारचे अधिकार कोणते असेल याबाबत स्पष्ट विभागणी करण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा तुम्हाला सांगू इच्छितो की केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण होऊ नये म्हणून भारतीय घटनाकारांनी भारतीय संविधानामध्ये केंद्र सरकारचे अधिकार व राज्य सरकारचे अधिकार यांच्यामध्ये अधिकारांची विभागणी करण्यात आलेली आहे. त्यानुसार एकंदरीत मूळ राज्यघटनेमध्ये आपल्याला 3 प्रकारच्या सूच्या देण्यात आलेल्या आहेत, ज्याला आपण विषय यादीसुद्धा म्हणतो. त्यामध्ये पहिली विषय यादी म्हणजे ज्याला आपण पहिली सूची म्हणतो त्याला आपण केंद्र सूची असं म्हणतो. केंद्र सूचीमध्ये एकूण सध्या वर्तमान काळात 100 विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे. या 100 विषयामध्ये प्रामुख्याने इन्कम टॅक्स असो, त्यानंतर रेल्वे, पोस्ट म्हणजे केंद्र सरकारच्या अधिकार क्षेत्रात येणारे सर्व विषयांचा समावेश या केंद्र सूचीमध्ये करण्यात आलेला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने अर्थ, त्यानंतर परराष्ट्र, त्यानंतर पोस्ट ऑफिस, त्यानंतर रेल्वे, त्यानंतर अशा अनेक केंद्र सरकारच्या अधिकारात येणाऱ्या अनेक विषयांचा एकंदरीत 100 विषयांचा समावेश केंद्र सूचीमध्ये करण्यात आलेला आहे. या 100 विषयांच्या संदर्भात कोणताही कायदा करायचा असेल तर तो कायदा करण्याचा फक्त आणि फक्त अधिकार केंद्र सरकारला आहे. तो अधिकार राज्य सरकारला देण्यात आलेला नाही. ही गोष्ट या ठिकाणी आपल्याला नमूद करावी लागेल की केंद्र सूचीतील विषयांवर कायदा करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त केंद्र सरकारलाच आहे, राज्य सरकारला तो अधिकार देण्यात आलेला नाही आहे. यानंतर दुसरी सूची किंवा दुसरी विषय यादी ज्याला आपण राज्य सूची असं म्हणतो, या राज्य सूचीतील विषयांवर कायदा करण्याचा अधिकार मात्र राज्य सरकारांना देण्यात आलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने सार्वजनिक बांधकाम, त्यानंतर आरोग्य, त्यानंतर एस टी महामंडळ म्हणजे परिवहन मंत्रालय किंवा त्यानंतर शिक्षण खातं, अशा विविध विषयांचा समावेश राज्यसूचीमध्ये करण्यात आलेले आहे. राज्यसूचीतील विषयांवर कायदा करण्याचा अधिकार मात्र राज्य सरकारांना देण्यात आलेला आहे. याशिवाय आणखी एका सूचीची निर्मिती करण्यात आलेली आहे, ज्याला आपण समवर्ती सूची असं म्हणतो, ज्याला सामायिक सूची असं सुद्धा आपण म्हणतो किंवा सामायिक विषय यादी असं सुद्धा म्हणतो. या विषय यादीतील विषयांवर कायदा करण्याचा अधिकार मात्र उभय सरकारांना देण्यात आलेला आहे. म्हणजेच केंद्र सरकारला सुद्धा अधिकार आहे आणि राज्य सरकारला सुद्धा या विषयावर कायदा करण्याचा अधिकार आहे. परंतु सामायिक सूचीतील एकाच विषयावर जर केंद्र सरकारने कायदा केला असेल आणि राज्य सरकारने कायदा केला असेल तर मात्र केंद्र सरकारचा कायदा हा अंतिम समजला जातो. का समजला जातो याचं उत्तर आपल्याला माहितीच आहे, कारण आपल्या देशाची सार्वभौम सत्ता ही केंद्र सरकारकडे आहे. त्यामुळे केंद्र सरकारचा कायदा हा अंतिम कायदा समजला जातो. याचा अर्थ की भारतीय संविधानामध्ये केंद्र सरकारचे अधिकार व राज्य सरकारचे अधिकार यांची स्पष्ट विभागणी करण्यात आलेली आहे. म्हणजेच भारतीय संघराज्याचे सर्वात महत्त्वाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजेच अधिकारांची विभागणी. संघराज्याचे हे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे जे आपल्याला अमेरिकेमध्ये दिसून येते, तेच आपल्याला भारतामध्ये सुद्धा दिसून येते. संघराज्याचे तिसरे आणि महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे न्यायालयाचे स्वातंत्र्य. भारतामध्ये सत्ता विभाजनाचा अधिकारांचा स्वीकार केलेला आहे. सत्ता विभाजनाचा अधिकार जो सिद्धांत आहे या सिद्धांतानुसार केंद्र सरकार म्हणजेच ज्याला आपण कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ हे तिन्ही विभाग, शासनाचे तिन्ही अंग स्वतंत्र असून स्वतंत्रपणे आपापलं काम पाहणार व इतरांच्या कार्यात हस्तक्षेप करणार नाही. त्यानुसार भारताची न्यायव्यवस्था ही स्वतंत्र स्वरूपात आहे. त्यामध्ये
केंद्र सरकार म्हणजे कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ त्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. न्यायालयीन स्वातंत्र्य हे संघराज्याचे तिसरे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. म्हणजेच एकंदरीत जर आपल्याला सांगायचं झालं तर संघराज्याचे तीनही महत्त्वाचे वैशिष्ट्ये म्हणजेच लिखित राज्यघटना, कार्याचे अधिकार क्षेत्राची विभागणी आणि न्यायालयाचे स्वातंत्र्य अशी तीनही महत्त्वाची वैशिष्ट्ये आपल्याला भारतीय संविधानामध्ये किंवा भारतीय संघराज्यामध्ये दिसून येते. त्यामुळेच काही राजकीय विचारवंतांच्या मते भारत हा संघराज्य आहे. पण यावर काही राजकीय विचारवंतांनी मात्र आक्षेप घेतलेले आहे. त्यांच्या मते भारताला संघराज्य म्हणता येणार नाही. का भारताला संघराज्य का म्हणता येणार नाही, त्यामागे त्यांनी काही कारणे दिलेली आहे. त्यातलं सर्वात महत्त्वाचं आणि पहिलं कारण म्हणजे काय की संघराज्यामध्ये केंद्र सरकारची राज्यघटना आणि राज्य सरकारची राज्यघटना ही वेगळी असते. याचा अर्थ अमेरिकेमध्ये तेथील केंद्र सरकारची राज्यघटना ही वेगळी आहे आणि घटक राज्यांची राज्यघटना ही वेगळी आहे. भारतामध्ये मात्र तसं नाही. भारतामध्ये केंद्र सरकारसाठी आणि सर्व घटक राज्यांसाठी एकच राज्यघटना आहे, ज्याला आपण भारतीय राज्यघटना असं म्हणतो. म्हणजेच संघराज्यामध्ये दोन प्रकारच्या राज्यघटना असतात. एक केंद्र सरकारची राज्यघटना असते आणि दोन घटक राज्यांची राज्यघटना असते. हा प्रकार भारतामध्ये आढळून येत नाही. त्यामुळे सुद्धा भारताला संघराज्य म्हणता येणार नाही. त्यानंतर त्यांनी दुसरं महत्त्वाचं कारण दिलेलं आहे, ते म्हणजे नागरिकत्वासंदर्भात या राजकीय नेत्यांचं किंवा राजकीय विचारवंतांचं मत आहे की संघराज्यामध्ये केंद्र सरकारचे नागरिकत्व हे वेगळे असते तर घटक राज्यांचे नागरिकत्व हे वेगळे असते. भारतामध्ये मात्र आपल्याला असे दिसून येत नाही. भारतामध्ये एकच नागरिकत्व आहे, ते म्हणजे भारतीयत्व. त्यामुळे सुद्धा भारताला संघराज्य आपल्याला म्हणता येणार नाही. त्यानंतर तिसरं महत्त्वाचं कारण त्यांनी दिलेलं आहे की भारतामध्ये अधिकाराचं विभाजन झालेलं आहे. हे मान्य आहे की भारतामध्ये अधिकाराचं विभाजन झालेलं आहे, परंतु हे अधिकाराचं विभाजन मात्र केंद्र सरकारकडे झुकतं माप देऊन झालेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजेच काय, ते अधिकाराचं विभाजन होत असताना समांतररित्या हे विभाजन करण्यात आलेलं नाही. आज जर आपण केंद्र सूची, राज्य सूची आणि सामायिक सूची या तिन्ही विषय याद्यांचा जर विचार केला तर केंद्र सूचीमध्ये आपल्याला प्रामुख्याने 100 विषयांचा समावेश झालेला आहे, तर राज्य सूचीमध्ये आपल्याला प्रामुख्याने 62 विषयांचा समावेश दिसतो. म्हणजेच केंद्र सरकारला जास्तीत जास्त अधिकार देण्यात आलेले आहे, तर राज्य सरकारांना मात्र फार कमी अधिकार देण्यात आलेले आहे. त्यात सामायिक सूचीतील विषयांवर कायदा करण्याचा अधिकार दोन्ही सरकारांना आहे. पण एकाच विषयावर जर समजा दोन्ही सरकारांनी कायदा केला असेल तर केंद्र सरकारचा कायदा मात्र श्रेष्ठ मानला जातो, राज्य सरकारचा कायदा मात्र त्या ठिकाणी रद्दबातल समजला जातो. त्यामुळे सुद्धा आपल्याला असं म्हणता येईल की भारतामध्ये राज्य सरकारच्या तुलनेत केंद्र सरकारला जास्तीत जास्त अधिकार देण्यात आलेले आहे. म्हणजेच भारतामध्ये संघराज्यात्मक व्यवस्थेऐवजी एकात्मक व्यवस्था आहे असे आपल्याला म्हणता येईल. हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण त्यांनी या ठिकाणी मांडलेलं आहे की भारत हा संघराज्य नाही. तर भारताला काय म्हणावे असा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. तर श्री पायली यांच्यामध्ये भारत हे अर्धसंघराज्य आहे. पुन्हा सांगतो की भारताचा उल्लेख अर्धसंघराज्यात्मक राज्य असा केला जातो. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी भारतीय संघराज्याचं स्वरूप कसं आहे किंवा भारतीय संघराज्याची वैशिष्ट्ये याचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला करता येईल. एकंदरीत जर आपण भारतीय संघराज्य व्यवस्थेचे स्वरूप, वैशिष्ट्ये याचा जर अभ्यास केला तर भारतीय संघराज्य इतर देशातील संघराज्यापेक्षा वेगळ्या स्वरूपाचं आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आज या ठिकाणी आपण संघराज्य म्हणजे काय, संघराज्याची वैशिष्ट्ये, त्यानंतर भारत हा संघराज्य आहे तर का आहे आणि नाही तर का नाही, या अनेक प्रश्नांचा उलगडा या ठिकाणी आपण केलेला आहे. मी पुन्हा एकदा सर्वांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो की आपण सर्वांनी मनापासून हे ऐकलं आहे. धन्यवाद.